गेल्या सन 2021 मध्ये जे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या जे काय 3 काळे कायदे केंद्र सरकारने पारित केले होते आणि त्या ठिकाणी जवळजवळ वर्षभर ते शेतकऱ्यांचे आंदोलन चाललं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 750च्या आसपास शेतकरी शहीद झाले आणि त्यावेळेस केंद्रातलं जे सरकार आहे बीजेपीचे सरकार त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की हे आम्ही कायदे आहे ते मागे घेऊ, परंतु आता 2 वर्ष उलटून सुद्धा या सरकारने ते कायदे काही मागे घेतलेले नाही आणि म्हणून आज शेतकऱ्याचे परत दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत। त्या ठिकाणी आंदोलनाचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांना सपोर्ट म्हणून या ठिकाणी आम्ही भारत बंदची हाक दिलेली आहे। या ठिकाणी रस्ता रोको आम्ही करत आहोत। तसेच जे काही स्थानिक प्रश्न आहेत आज भरपूर असे बेरोजगारी वाढलेले आहे, या ठिकाणी वाढवण बंदर होत आहे, इथले जे काही जागा जमिनीचे प्रश्न आहेत, गरीब युवक जे इथले आहेत त्यांना रोजगार भेटत नाही, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे घेऊन या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोको करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर आजचे सरकारने दखल घेतली नाही तर नक्कीच आणखी तीव्र लढा करू असा आम्ही या ठिकाणी आज निर्धार करणार आहोत। देशभर आमच्या पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या संघटना समाविष्ट होऊन आमचे संपात समाविष्ट होऊन जे काही कार्यक्रम चाललेले आहे, आज असं ऐकायला भेटलं की ताजी बातमी आजची आहे की दिल्लीमध्ये पोलिसांनी सोडलेल्या अश्रुधुरामुळे एक शेतकऱ्याचा परत मृत्यू झालेला आहे। वेळोवेळी आमच्या शेतकऱ्यांचे जीव जात आहेत। मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ 75 शेतकरी मेले गेलेत, यावेळेस परत सुरुवात झालेली आहे। तरी सुद्धा आम्हाला आमचा जो घेतलेला पवित्रा आम्ही हा मागे घेणार नाहीत। आमची संघर्ष असाच चालू राहणार जोपर्यंत आमचे पदरात आमचे हक्क जी काही आमची मागणी आहेत ते होत नाही पूर्ण, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। वेळोवेळी आम्हाला वरून पार्टीने हाक दिली, पक्षाने हाक दिली तर वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून अशा प्रकारचे आंदोलन याच्यापेक्षा तीव्रतेने करू। प्रत्येक क्षेत्र आता जो काही आपल्या सरकारचे जे काही भाग होता, आता असेल एसटी डेपो असेल, विमानतळ असेल, त्याच्यानंतर मोठमोठे प्रकल्प असतील, हे प्रकल्प आज खाजगीकरणाकडे वळवले जात आहेत। ते मोठे सावकार शेठ सावकारांना भांडवलदारांना दिले जात आहेत, ते तर असू दे, परंतु इथे आमच्या जो गरीब लोकांसाठी जिल्हा परिषद शाळा सुद्धा आज ते लोकांनी खाजगीकरणाकडे वळवण्याचे चालवलेले आहे आणि याच्यामुळे आमच्या ज्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण हे दूर होणार आहे, अशिक्षितचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे बेरोजगारी वाढेल आणि आपल्या इथे फार मोठं आमच्या आदिवासी लोकांचं किंवा आमच्या मागासवर्गीय लोकांचं फार मोठं नुकसान होण्याची संभावना आहे।